हॅलो, तुमचं मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर मी काय केलं, भाकरी केल्या आणि भाकरी झाल्या की त्याच तव्यामध्ये मला मुगाचा तडका बनवायचा होता. त्यामुळे मूग भाजून घेतले. आता एकाने कमेंट अशी केली होती, मूग कशासाठी भाजून घ्यायचे? तर मूग भाजून घेतले की छान खमंग तडका होतो आणि पटकन शिजतो पण. त्यामुळे मूग थोडंसं भाजून घ्यायचं. नंतर हे सगळे मिक्स कडधान्य आहेत. ह्यांना काय करायचं, रात्रभर असंच भिजत घालायचं पाण्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी कपड्यामध्ये बांधून ठेवायचं. असं केलं की मग त्याला मोड येतात आणि मोड आले की मग काय सुकी भाजी, उसळ वगैरे करून खाऊ शकतो आपण. नंतर संचीसाठी बनवायची होती मला करंज्या, तर त्यामुळे मी खारीक फोडून घेतली, बदाम आणि काजू हे सगळे कट करून घेतलं आणि त्याचं सारण तयार केलं. तसं तर संचित काही खात नाही म्हणजे कसं जेवण जास्त तो करत नाही. त्यामुळं अधूनमधून दुपारच्या वेळेस कधी तर काहीतरी वेगळं, त्यामुळे मी संचितसाठी चिवडा केला आहे, नंतर करंज्या पण केल्या होत्या, लाडू वगैरे पण केलं होतं. त्यामुळे असंच लहान मुलांना दुपारच्या वेळेस काहीतरी नवीन वेगळं, तेच भाजी भाकरी खाऊन मुलांना बोर होतं. त्यामुळे मी आपलं काहीतरी असं करून ठेवलंय. चकली पण केली होती. चकली तुम्हाला दाखवायची राहून गेली. चला तर मग करंज्या वगैरे कसं वाटलं आणि आजचा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला ते पण नक्की सांगा. चला बाय.